नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 9वा विषय इतिहास राज्यशास्त्र. तर राज्यशास्त्रामधील 6वे प्रकरण ज्याचं नाव आहे आंतरराष्ट्रीय समस्या, याचा प्रथम भाग आज आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आपण थोडी उजळणी करूया की मागील प्रकरणापर्यंत आपण आंतरराष्ट्रीय व्यवस्थेतील सार्वभौम राज्ये, भारताचे परराष्ट्र धोरण व भारताची सुरक्षा व्यवस्था यांचा अभ्यास केला. संयुक्त राष्ट्रे या आंतरराष्ट्रीय संघटनेची उद्दिष्टेसुद्धा अभ्यासली. या पाठात आपण काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय समस्यांचा अभ्यास करणार आहोत. आता काही समस्या या केवळ एकाच देशाच्या राहत नाहीत. त्यांचा परिणाम अनेक देशावर व काही दिवसांनी जगातल्या सर्वच देशांवर होतो. संपूर्ण जगाला भेडसावणाऱ्या या समस्यांना आंतरराष्ट्रीय समस्या असं म्हणतात. की सर्वात प्रथम आपण आंतरराष्ट्रीय समस्या म्हणजे काय ते समजून घेऊ. की काही ज्या समस्या असतात त्या केवळ काही एकाच देशांपुरती मर्यादित राहत नाही, तर त्यांचा परिणाम हळूहळू जगातील अनेक देशांवर आणि काही दिवसांनी जगातील संपूर्ण देशांवरच होतो. म्हणजे एखादी अशी समस्या असते, जसं उदाहरणार्थ पर्यावरणाची समस्या असेल, दहशतवादाची समस्या असेल, मानवी हक्कांची समस्या असेल, तर प्रथम या समस्या काही देशांमध्ये निर्माण होतात आणि हळूहळू जगातील संपूर्ण देशांमध्येच या समस्यांची झड जी आहे पोचायला लागते आणि त्यामुळे ही एकच समस्या संपूर्ण जगाची समस्या बनते. अशा ज्या समस्या आहे की ज्यामुळे संपूर्ण जग विचार करायला बाध्य होतं किंवा संपूर्ण जगालाच ती समस्या ही भेडसावायला लागते, अशा प्रकारच्या ज्या समस्या आहे त्यांना आंतरराष्ट्रीय समस्या असे म्हणतात. मग आता आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असते. कारण एकच राष्ट्र हे संपूर्ण जगाच्या समस्या सोडवू शकत नाहीत आणि त्यामुळे जगामध्ये जेवढे काही राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांनी या समस्या सोडवण्याकरिता एकत्रित येणे हे गरजेचं असतं. मग आता या समस्या तरी कोणत्या आहेत की ज्या संपूर्ण जगाला आजच्या या वर्तमान काळामध्ये भेडसावत आहेत? तर त्या आहेत मानवी हक्क, दुसरं आहे पर्यावरण, तिसरं आहे दहशतवाद. आणि या समस्या आज एक नव्हे, दोन नव्हे, तर जगातील संपूर्णच राष्ट्रांच्या या प्रमुख समस्या बनलेल्या आपल्याला दिसतात. आणि म्हणूनच या प्रकरणात आपण या समस्या कशा प्रकारे निर्माण झाल्या आणि त्या समस्यांवर उपाय शोधून काढण्याकरिता जगाने आणि जगातील राष्ट्रांनी आजपर्यंत कोणकोणते प्रयत्न केले याविषयी संपूर्ण माहिती या प्रकरणात आपण बघणार आहोत. आणि याशिवाय एक ज्वलंत आणि आजच्या घडीला अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न म्हणजे निर्वासितांचा प्रश्न जो आहे, त्या निर्वासितांच्या प्रश्नांचं आंतरराष्ट्रीय स्वरूप हे कशाप्रकारे आज संपूर्ण जगाला भेडसावत आहे याविषयीसुद्धा या प्रकरणामध्ये आपण त्या समस्येचा विचार हा करणार आहोत. तर चला आपण या प्रकरणातील आपल्या प्रमुख मुद्द्यांकडे वळूया. तर सगळ्यात पहिली समस्या आहे मानवी हक्क. आता मानवी हक्क या संकल्पनेचा उगम हा नैसर्गिक हक्कांच्या संकल्पनेत असल्याचे दिसून येतो. नैसर्गिक हक्क म्हणजे माणूस म्हणून जन्माला आल्यामुळे जे हक्क प्राप्त होतात ते हक्क. की आता सर्वात पहिले मानवी हक्क हा मुद्दा जो आहे तो समजून घेताना मानवी हक्क म्हणजे नेमकं काय, तर हे आपल्याला समजून घेणं आवश्यक ठरतं. की मानवी हक्क ही जी संकल्पना आहे, ही जी कन्सेप्ट आहे, या कन्सेप्टचा उगम हा मानवाच्या नैसर्गिक हक्कांच्या संकल्पनेमध्ये दिसून येतो. की नैसर्गिक हक्काचाच एक भाग हा मानवी हक्क आपण मानू शकतो. कारण नैसर्गिक हक्क म्हणजे काय की माणूस म्हणून जन्माला आल्यामुळे जे काही हक्क त्याला
नैसर्गिकरित्या प्राप्त होतात. एक माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर त्याला जे हक्क प्राप्त होतात ते हक्क म्हणजे काय? नैसर्गिक हक्क. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा हे मिळवण्याचे आणि इतर जे काही हक्क आहेत, एक माणूस म्हणून जगण्याचा जो हक्क आहे त्याला आपण नैसर्गिक हक्क असं म्हणू शकतो. आणि या हक्काचाच एक भाग म्हणजे काय होय? मानवी हक्क होय. की जेव्हा मानवी हक्क म्हणून माणूस म्हणून आणि समाजाचा एक घटक म्हणून जगण्यासाठी आवश्यक असलेले हक्क होय. की नैसर्गिक घटक म्हणजे काय? की माणूस जन्माला आल्यामुळे जे हक्क त्याला प्राप्त होतात ते हक्क म्हणजे नैसर्गिक हक्क. तर मानवी हक्क म्हणजे माणूस म्हणून आणि समाजाचा एक घटक म्हणून जगण्यासाठी आवश्यक असलेले हक्क होय. की एक माणूस म्हणून त्याला जे काही हक्क मिळतात आणि समाजाचा एक घटक म्हणून जे काही जगण्यासाठी आवश्यक असलेले हक्क हे त्याला मिळतात त्यांना मानवी हक्क असं म्हणतात. तर या मानवी हक्कांमध्ये कोणकोणत्या हक्कांचा समावेश होतो बरे? तर मानवी हक्कांमध्ये जीविताचा हक्क, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या प्रमुख हक्कांचा समावेश होतो. की जीविताचा हक्क म्हणजे काय? की प्रत्येक माणसाला आपल्या जीविताचं रक्षण करण्याचा अधिकार हा आहे, म्हणजे हा झाला जीविताचा हक्क. अन्न म्हणजे प्रत्येकाला आपली उपजीविका, आपलं जीवन जगण्यासाठी जे अन्न आवश्यक आहे ते मिळवण्याचा अधिकार त्याला आवश्यक आहे. वस्त्र, त्याला आपल्या शरीराचं रक्षण करण्याकरिता त्याला वस्त्रांची आवश्यकता आहे. निवारा म्हणजे त्याला ऊन, वारा, पाऊस यापासून स्वतःचं संरक्षण करण्याकरिता निवाऱ्याची आवश्यकता मिळवण्याचा हक्क आहे. आणि आपल्या अंगभूत नैसर्गिक गुणांचा विकास करण्याकरिता त्याला शिक्षणाची गरज असते. आणि आरोग्य म्हणजे त्याचा जीव हा सुरक्षित राहावा म्हणून त्याचं आरोग्यसुद्धा अबाधित राहावं आणि तो एक निरोगी आयुष्य जगू शकला पाहिजे. याकरिता आरोग्य या सर्व प्रमुख हक्कांचा समावेश जो आहे तो कशामध्ये होतो? मानवी हक्कामध्ये होतो. आणि हे हक्क आपले मूलभूत हक्क असतात, म्हणजे हे आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. तो माणसाचा बेसिक अधिकार मानला जातो. आणि हे हक्क सर्वांना प्राप्त झाले पाहिजे याकरिताच मानवी हक्क या संकल्पनेचा उदय झालेला आहे. कारण प्रत्येक माणसाला आपलं आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगता यावं आणि हे त्याला निसर्गाने बहाल केलेलं जे आयुष्य आहे ते त्याला मनाप्रमाणे जगता यावं, म्हणजेच या सर्व संकल्पनेचा जो उगम आहे तो मानवी हक्कांमध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. मग आता पुढे दिलेलं आहे की अमेरिकन आणि फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मानवी हक्कांचा पुरस्कार करण्यात आला होता. या हक्कांची पूर्तता करण्यासाठी लोकशाही शासन असणे गरजेचे आहे. की मानवी हक्कांचा उगम हा अनेक क्रांतींच्या माध्यमातून झालेला आपल्याला दिसतो. जसं अमेरिकन फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मानवी हक्कांचा पुरस्कार या क्रांतींच्या माध्यमातून केलेला आपल्याला दिसतो. की या क्रांती होण्यामागेच स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या हे हक्क मानवाला प्राप्त व्हावे याकरिताच या मोठमोठ्या क्रांत्या झालेल्या आपल्याला दिसतात. आणि जर मानवी हक्क हे जर सुरक्षित राहायचे असेल आणि प्रत्येक मानवाला ते हक्क प्राप्त व्हायचे असतील तर त्याकरिता लोकशाही शासन असणे गरजेचे असते. कारण जिथे लोकशाही व्यवस्था असेल, लोकशाही शासन असेल त्याच ठिकाणी मानवी हक्क हे प्राप्त होऊ शकतात. हुकुमशाहीमध्ये हे हक्क मानवाला प्राप्त होतीलच याची कोणतीही शाश्वती नसते. म्हणून या मानवी हक्कांची जर पूर्तता व्हायची असेल तर त्याकरिता लोकशाही शासन असणे गरजेचे असते. आणि हा जो विचार आहे लोकशाही शासन प्रणालीच्या माध्यमातून मानवी हक्क समाजामध्ये प्रस्थापित करण्याचा, तर या विचाराला संपूर्ण युरोपमध्ये त्या काळात बळ मिळाले आणि त्यानंतरच्या काळात
युरोपमध्ये अनेक राष्ट्रांनी लोकशाही शासन पद्धतीच्या संविधानाचा स्वीकार केला की मानवी हक्क हे प्रत्येकाला प्राप्त झाले पाहिजे आणि तरच एक निरोगी समाज, एक निरोगी राष्ट्र हे निर्माण होऊ शकतं. हा विचार जेव्हा युरोपमध्ये रुजला त्यानंतर अनेक युरोपियन राष्ट्रांनी लोकशाही शासन पद्धतीचा आणि संविधानाचा स्वीकार केलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे शासनाच्या अधिकारावर सुद्धा मर्यादा आल्या. कारण आपल्याला जर मानवी हक्क संपूर्ण समाजाला द्यायचे असतील तर त्यांच्या जे काही त्यांचे अधिकार असतील, मानवी समाजाचे जे काही अधिकार असतील, तर त्याकरिता शासनाचे अधिकार हे मर्यादित ठेवले गेले पाहिजे. नाहीतर काय होईल की काहीच मूठभर लोकांच्या हातात संपूर्ण देशाची सत्ता येते आणि मग मानवी हक्कांची पायमल्ली व्हायला सुरुवात होते. म्हणून मानवी हक्क हे चांगल्या पद्धतीने जर समाजामध्ये आणि राष्ट्रामध्ये रुजवायचे असतील तर त्याकरिता लोकशाही शासन प्रणाली असणे हे गरजेचे ठरते. आणि लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार जर आपण केला तर संविधानामुळे, देशातील कायद्यामुळे शासनाच्या अधिकारावर सुद्धा काय येतं, मर्यादा येतात. आणि नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करणे, संरक्षण करणे ही शासनाची महत्त्वाची जबाबदारी मानली जाते. कारण त्या देशातल्या नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही मग कोणावर येते, शासनावर येते. कारण संविधानाप्रमाणे शासन हे काय ठरतं, नागरिकांच्या मानवी हक्कांचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही शासनावर येऊन पडते. तर अशा प्रकारे मानवी हक्क ही जी संकल्पना आहे ती मानवाच्या नैसर्गिक हक्कांच्या संकल्पनेतूनच उदयाला आलेली आपल्याला दिसते. आणि हे मानवी हक्क जर सुरक्षित ठेवायचे असतील तर त्याकरिता संपूर्ण देशाने त्याकरिता प्रयत्न केले पाहिजे, जेणेकरून त्या देशांमध्ये मानवी हक्क हे अबाधित राहतील. आणि असं सर्वात पहिल्यांदा युरोपमध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि युरोपमधून हळूहळू जगातील इतर देशांमध्ये ही संकल्पना रुजायला लागली. आणि आज आपण बघतो की जगातल्या अनेक लोकशाही राष्ट्रांमध्ये मानवी हक्क हे योग्य पद्धतीने प्रत्येक नागरिकांना प्राप्त झालेले आपल्याला दिसतात. पुढे आहे की आंतरराष्ट्रीय व्यवहारात मानवी हक्क या संकल्पनेचा उदय. की संयुक्त राष्ट्राची स्थापना झाल्यानंतर मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा तयार करण्यात आला. 10 डिसेंबर 1948 संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत हा जाहीरनामा बहुमताने मान्य करण्यात आला. त्यानंतर 1966 नागरी आणि राजकीय हक्कांचा आंतरराष्ट्रीय करार आणि आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक हक्कांचा करार या 2 करारांना संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने मान्यता दिली. हे 2 करार आंतरराष्ट्रीय कायद्याचाच भाग आहेत. या कराराचे पालन करणे हे सदस्य राष्ट्रांसाठी बंधनकारक आहेत. की मग आंतरराष्ट्रीय व्यवहारात मानवी हक्क या संकल्पनेचा उदय कसा झाला आणि हे संपूर्ण जगाला मान्य व्हावं याकरिता संयुक्त राष्ट्राने एक महत्त्वाचं पाऊल उचललेलं आपल्याला दिसतं. की संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झाल्यानंतर मानवी हक्काचा एक वैश्विक जाहीरनामा, म्हणजे संपूर्ण जगामधील जो मानवी समाज आहे किंवा जे नागरिक आहेत विविध राष्ट्रांचे, त्या राष्ट्रांमधील लोकांना कोणकोणत्या प्रकारचे मानवी हक्क असावेत याचा एक जाहीरनामाच, म्हणजेच एक वैश्विक म्हणजे जागतिक स्वरूपाचा एक जाहीरनामा हा संयुक्त राष्ट्रसंघटनेने तयार केला. आणि 10 डिसेंबर 1948 संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये हा जो जाहीरनामा आहे तो बहुमताने मान्यसुद्धा करण्यात आला. म्हणूनच 10 डिसेंबर हा दिवस मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. की संपूर्ण जगाने त्याचा स्वीकार करावा याकरिता संयुक्त राष्ट्र संघटनेच्या मार्फत हा जो मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा आहे तो प्रसिद्ध करण्यात आला. आणि संपूर्ण जगातील जी राष्ट्र संयुक्त राष्ट्र संघटनेचे सदस्य आहेत त्या राष्ट्रांनी आमसभेमध्ये बहुमताने हा वैश्विक जाहीरनामा मान्यसुद्धा
केलं. त्यानंतर 1966मध्ये नागरी आणि राजकीय हक्कांचा आंतरराष्ट्रीय करार आणि सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक हक्कांचा करार या 2 करारांना संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने मान्यता दिली. आणि मग त्यानंतर 1966मध्ये पुन्हा नागरी आणि राजकीय हक्कांचा एक आंतरराष्ट्रीय करार आणि आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक हक्कांचा करार असे 2 करार हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने मान्य केले. आणि हे दोनही करार आंतरराष्ट्रीय कायद्याचाच एक भाग मानण्यात आलं. आणि या कराराचे पालन करणे हे प्रत्येक संयुक्त राष्ट्राच्या सदस्य राष्ट्रांसाठी बंधनकारक ठरवण्यात आले. म्हणजे काय की मानवी हक्क हे संपूर्ण जगातील राष्ट्रांना किंवा त्या राष्ट्रांनी मान्य करावं याकरिता संयुक्त राष्ट्रसंघाने आपल्या या संघटनेच्या माध्यमातून, संघटनेच्या व्यासपीठावरून हे संपूर्ण जगाला प्रथमतः पटवून दिलं. आणि त्यानंतर विविध प्रकारच्या करारांच्या माध्यमातून संपूर्ण जगातील जे संयुक्त राष्ट्र संघटनेचे सदस्य राष्ट्र आहेत त्यांना आंतरराष्ट्रीय कायद्याच्या मार्फत हे मानवी हक्क आपापल्या राष्ट्रांमध्ये लागू करण्यास त्यांना बाध्य करण्यात आलं, जेणेकरून मानवी हक्क हे संपूर्ण जगातील नागरिकांना प्राप्त व्हावे. मग आता शीतयुद्धाच्या काळात या मानवी हक्कांचा प्रश्न संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत अनेक वेळा मांडला गेला की जरी एक वैश्विक जाहीरनामा मानवी हक्कांचा हा संयुक्त राष्ट्र संघटनेमार्फत संपूर्ण जगाकरिता देण्यात आलेला असला तरी अनेक वेळा या मानवी हक्कांची पायमल्ली आपल्याला वेळोवेळी झालेली दिसते. आणि तसंच शीतयुद्ध काळामध्ये सुद्धा झालेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे की शीतयुद्धाच्या काळात या मानवी हक्कांचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत अनेक वेळा मांडला गेला. आफ्रिकेतील वर्णद्वेष हा मानवी हक्कांच्या विरोधी आहे आणि म्हणूनच वर्णद्वेषी राजवटीवर बहिष्कार घालणे हा निर्णय घेण्यात आला. वसाहतींना स्वातंत्र्य, लोकशाही व्यवस्थेचा आग्रह ही त्यांचीच काही उदाहरणे सांगता येतील. की शीतयुद्धाच्या काळात मानवी हक्कांचा जो प्रश्न होता तो अनेक वेळा मोळकळीस आलेला आपल्याला दिसतो. कारण शीतयुद्धामध्ये आपण बघितलं की जगाचं द्विध्रुवीकरण झालेलं होतं. म्हणजे जग जे आहे ते 2 गटांमध्ये विभागलं गेलेलं होतं. एक गट होता अमेरिकेची विचारसरणी जोपासणारा आणि दुसरा गट होता सोव्हिएत युनियनची विचारसरणी जोपासणारा. तर अशावेळी मानवी हक्कांची गळचेपी झालेली आपल्याला दिसते. तर असाच एक प्रश्न आहे तो म्हणजे आफ्रिकेतील वर्णद्वेषाचा. की आफ्रिकेतील हा जो वर्णद्वेष आहे, वर्णद्वेष म्हणजे काय, काळा आणि गोरा असा भेद. आफ्रिकेत जे गोरे लोक होते ते स्वतःला श्रेष्ठ समजत होते आणि जे निग्रो लोक आहेत म्हणजे जे काळे लोक आहेत त्यांना गुलामांची वागणुकी दिली जात होती. अमेरिकेमध्ये गुलाम विक्रीसुद्धा केली जात होती. आफ्रिकेमधून अनेक निग्रो लोकांना जबरदस्तीने पकडून त्यांना गुलाम म्हणून विकल्या जात असे. म्हणजेच एक माणूस म्हणून त्याचा जगण्याचा अधिकार हा काही लोक हिरावून घेत होते. म्हणून आफ्रिकेमध्ये हा जो वर्णद्वेष होता या वर्णद्वेषाला जागतिक स्तरावर विरोध झालेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून हा वर्णद्वेष हा मानवी हक्कांच्या विरोधात आहे. म्हणूनच वर्णद्वेष बाळगणारे किंवा वर्णद्वेष करणारे जे काही राष्ट्र त्या काळामध्ये अस्तित्वात होते शीतयुद्धाच्या काळात, त्या राष्ट्रांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय हा संयुक्त राष्ट्रसंघामार्फत घेण्यात आलेला आपल्याला दिसतो. आणि ज्या ज्या ठिकाणी ब्रिटिश लोकांचं राज्य होतं त्या त्या वसाहतींना स्वातंत्र्य, लोकशाही व्यवस्थेचा आग्रह धरण्यात आला. की प्रत्येक जे राष्ट्र आहे ज्यांना गुलाम म्हणून अंकित करण्यात आलेलं आहे किंवा ज्यांना गुलामगिरीत राहण्यासाठी बाध्य करण्यात आलेलं आहे, अशा प्रत्येक राष्ट्राला स्वातंत्र्य द्यावं आणि त्या ठिकाणी लोकशाही व्यवस्था ही लागू करण्यात यावी, अशा प्रकारचा आग्रह हा संयुक्त राष्ट्रसंघाच्या
व्यासपीठाच्या मार्फत हा संपूर्ण जगाला करण्यात आलेला आपल्याला दिसतो, की जेणेकरून काय होईल, मानवी हक्कांची पायमल्ली ही जगामध्ये कुठेही होणार नाही. मग आजच्या आधुनिक काळात म्हणजे ते शीतयुद्धाचा कालखंड हा वर्णद्वेषाचा कालखंड मानला जातो. या काळामध्ये जगातील अनेक राष्ट्रांमध्ये वर्णद्वेष हा होता, आजसुद्धा आहे, परंतु त्याचं प्रमाण हे अत्यल्प झालेलं आपल्याला दिसतं. की आजसुद्धा आपण बघत असाल की टी व्हीवर अमेरिकेमध्ये अनेक वेळेला गोऱ्या पोलिसांकडून काळ्या निग्रो लोकांची विनाकारण हत्या होते आणि त्यासाठी मोठमोठी आंदोलनंसुद्धा झालेली आहे. आताच मागच्या वर्षी एक मोठं आंदोलन एका निग्रो व्यक्तीला विनाकारण पोलिसांनी ठार केल्यामुळे झालेलं होतं. तर वांशिक वर्णद्वेष किंवा वर्णद्वेष हा संपूर्ण जगातून नष्ट व्हावा याकरिता शीतयुद्धाच्या काळात संयुक्त राष्ट्रसंघामार्फत आणि जगातील इतर अनेक राष्ट्रांमार्फत असे प्रयत्न झालेले आपल्याला दिसतात. तर आधुनिक काळातसुद्धा अशा काही मानवी हक्कांच्या पायमल्ली करणाऱ्या अनेक घटना घडत असलेल्या आपल्याला दिसून येतात. तर आधुनिक काळात वांशिक संघर्ष, सीमावाद, दहशतवाद अशा समस्यांमुळे मानवी हक्कांना मोठ्या प्रमाणावर बाधा पोचते आहे. आज जरी वर्णद्वेष हा अत्यल्प प्रमाणात असला तरी आधुनिक काळामध्ये काही नवीन मानवी हक्कांच्या पायमल्ली करणारे घटक हे आपल्याला जगामध्ये अस्तित्वात असलेले दिसतात. त्यामध्ये आहे वांशिक संघर्ष, की म्हणजे आमचा वंश हा श्रेष्ठ आहे आणि इतरांचा गौण आहे, या कारणांवरून प्रत्येक राष्ट्रांमध्ये अनेक प्रकारच्या वांशिक दंगली या आणि वांशिक संघर्ष हे होत असलेले आपल्याला दिसतात. मग ते जातीतून असो किंवा धर्माचे असो. सीमावाद आपल्याला दिसतो. भारत पाकिस्तान, भारत चीन, भारत बांगलादेश असे जगातल्या इतर राष्ट्रांचे सुद्धा अनेक प्रकारचे सीमावाद हे आपल्याला असलेले दिसतात. दहशतवाद, टेररिझम आपण बघतो की या अशा काही समस्या आहेत की या समस्यांमुळे मानवी हक्कांना काय येत आहे, आजच्या घडीत म्हणजे आजच्या आधुनिक काळामध्ये मोठ्या प्रमाणावर मानवी हक्कांना बाधा येताना आपल्याला दिसते. याशिवायही अनेक जागतिक स्वरूपाचे प्रश्न आहेत, जसे साथीचे रोग, पर्यावरणाला असलेला धोका, नैसर्गिक आपत्ती. यामुळे मानवी हक्कांची संकल्पना आता अधिक व्यापक झालेली आहे. की आधुनिक काळामध्ये अनेक प्रकारच्या अशा समस्या आहेत की ज्यामुळे मानवी हक्क हे धोक्यात आलेले आपल्याला दिसतात. त्यामध्ये मग वांशिक संघर्ष असेल, सीमावाद असेल, दहशतवाद असेल किंवा अनेक प्रकारचे साथीचे रोग असतील, की जसं आज आपण बघतो की कोरोना आलेला आहे. या कोरोनामुळे अनेक प्रकारच्या नागरिकांच्या आणि मानवी हक्कांवर गदा येताना आपल्याला दिसते. याशिवाय पर्यावरणाला सुद्धा धोका निर्माण झालेला आहे आणि नैसर्गिक आपत्ती येते. या सर्व प्रकारच्या समस्यांमुळे आपल्याला दिसतं की मानवी हक्कांची जी संकल्पना आहे ती अधिक व्यापक झालेली आपल्याला दिसते. म्हणजे पूर्वी मानवी हक्कांमध्ये फक्त अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य या बाबींचा समावेश होत होता, परंतु आज मानवी हक्कांमध्ये साथीचे रोग, पर्यावरण, नैसर्गिक आपत्ती, सीमावाद, संघर्ष, वांशिक संघर्ष, दहशतवाद अशा अनेक समस्यांचा सुद्धा समावेश झालेला आपल्याला दिसतो. म्हणजेच एकंदरीत हे जे मानवी हक्क आहे त्यांची व्यापकता ही आज आपल्याला वाढलेली दिसते. पुढे आहे पर्यावरण संरक्षण, शाश्वत विकास यांचाही समावेश मानवी हक्कांमध्ये केला जातो. की पर्यावरणाचं संरक्षण हा सुद्धा मानवी हक्क आज मानला जातो. याशिवाय शाश्वत विकास, मानवी जीवनाचा शाश्वत विकास हा सुद्धा मानवी हक्कांमध्ये त्याचा समावेश करण्यात येतो. म्हणजे या मुद्द्यावरून आपल्याला लक्षात येतं की पूर्वी अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य एवढ्या मूल्यांपुरता मर्यादित असलेला मानवी हक्क हा आज अधिक व्यापक बनलेला आपल्याला दिसतो. पुढे आहे मानवी हक्क आणि भारत. की आपण मानवी हक्क म्हणजे काय ते बघितलं. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवी हक्कांची
जोपासना आणि मानवी हक्क हे संपूर्ण जगाला कसे मिळतील याकरिता झालेले प्रयत्न आपण बघितले. त्यानंतर शीतयुद्धाच्या काळामध्ये जे मानवी हक्क त्यांची पायमल्ली झालेली आपल्याला वांशिक वर्णदेशाच्या माध्यमातून आपल्याला ती झालेली दिसते. तर आधुनिक काळामधले अनेक मानवी हक्कांची पायमल्ली करणारे जे घटक आहेत किंवा ज्या समस्या आहेत त्यांच्यावर सुद्धा आपण चर्चा केली. तर या मुद्द्यामध्ये आपण मानवी हक्क आणि भारत म्हणजे भारतामध्ये मानवी हक्क हे कशाप्रकारे जोपासले जात आहेत किंवा त्यांचं संरक्षण कशाप्रकारे होत आहेत हे या मुद्द्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की भारतीय संविधानात मानवी हक्कांना मूलभूत हक्कांचे स्थान देण्यात आलेले आहे. की भारतीय संविधानामध्येच म्हणजे भारताच्या कायद्यामध्येच मानवी हक्कांना मूलभूत हक्कांचं स्थान हे देण्यात आलेलं आहे. आणि संविधानाच्या या मूलभूत हक्कांबरोबर दुर्बल घटक, स्त्रिया, अल्पसंख्य यांच्या संरक्षणाची जबाबदारीसुद्धा शासनावर आहे. की या मानवी हक्कांचा समावेश हा मूलभूत हक्कांबरोबर तर संविधानाने केलेलाच आहे, परंतु संविधानातील या मूलभूत हक्कांबरोबरच जे दुर्बल घटक म्हणजे जे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले जे समाज आहेत असे जे दुर्बल घटक आहेत, याशिवाय ज्या स्त्रिया आहेत की ज्या स्वतःचं संरक्षण स्वतः करू शकत नाही अशा स्त्रिया, अल्पसंख्याक की जे संख्येने अतिशय अल्प आहेत, मुस्लिम असतील, बौद्ध असतील, ख्रिश्चन असतील, तर यांच्या संरक्षणाची जबाबदारी ही संविधानाने शासनावर सोपवलेली आहे. आणि 1993मध्ये मानवी हक्क संरक्षण कायदा हा करण्यात आलेला आहे. की भारतातील मानवी हक्कांचं उल्लंघन होऊ नये, त्याचं संरक्षण व्हावं यासाठी 1993मध्ये शासनामार्फत मानवी हक्क संरक्षण कायदा हा तयार करण्यात आलेला आहे. या कायद्याअंतर्गत राष्ट्रीय मानवी हक्क आयोग व राज्य मानवी हक्क आयोग हे स्थापन करण्यात आलेले आहेत. की मग आता 1993मध्ये मानवी हक्क संरक्षण कायदा तर तयार करण्यात आलेलाच आहे, परंतु या कायद्याची अंमलबजावणी ही नीट पद्धतीने व्हावी आणि शिवाय याकरिता काही आयोगांची नेमणूकसुद्धा करण्यात आलेली आहे. जसं राष्ट्रीय मानवी हक्क आयोग असेल किंवा राज्य मानवी हक्क आयोग आहे, यांची स्थापना करण्यात आली आहे की जेणेकरून मानवी हक्कांची पायमल्ली, उल्लंघन हे भारतामध्ये होऊ नये. मानवी हक्कांचं उल्लंघन झाल्यास त्यासंबंधी तक्रारीची दखल घेणे आणि त्याबाबत योग्य कारवाई करणे ही मानवी हक्क आयोगाची जबाबदारी आहे. की मानवी हक्क आयोग करतो तरी काय, तर मानवी हक्क आयोग काय करतो की एखाद्या ठिकाणी जर मानवी हक्कांचं उल्लंघन झालेलं असेल तर त्या संबंधात जर काही तक्रारी या मानवी हक्क आयोगाकडे येत असतील तर त्यांची दखल घेणे आणि त्यावर योग्य ती कारवाई करण्याची जबाबदारी ही कोणाची आहे, मानवी हक्क आयोगाची मानली जाते. म्हणजे भारतात मानवी हक्कांचं संरक्षण हे व्हावं याकरिता संविधानातच मूलभूत हक्कांमध्येच त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि त्याकरिता या मानवी हक्कांचं संरक्षण योग्य पद्धतीने व्हावं याकरिता 1993मध्येच एक मानवी हक्क कायदासुद्धा तयार करण्यात आलेला आहे. आणि या कायद्याची नीटपणे अंमलबजावणी व्हावी याकरिता भारतामध्ये एक राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय मानवी हक्क आयोग हा स्थापन करण्यात आलेला आहे, तर राज्यस्तरावर एक राज्य मानवी हक्क आयोग तयार करण्यात आलेला आहे. जेणेकरून कोणत्याही व्यक्तीवर जर अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल तर आणि त्या ठिकाणी जर मानवी हक्कांचं उल्लंघन होत असेल तर अशावेळी त्या व्यक्तीकडून जर काही तक्रारी दाखल होत असतील तर त्या तक्रारींची दखल घेणे आणि मानवी हक्क आयोगाचं उल्लंघन केल्यामुळे योग्य ती कारवाई संबंधित व्यक्तींवर करणे,
तर अशा प्रकारचा हक्क, अशा प्रकारची जबाबदारी ही कोणावर टाकण्यात आलेली आहे? राष्ट्रीय मानवी हक्क आयोगावर टाकण्यात आलेली आपल्याला दिसते. आणि अशा पद्धतीने भारतात मानवी हक्क हे मानवी हक्कांचं संरक्षण केल्या जात असलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतरचा मुद्दा आहे पर्यावरण, की सध्याच्या काळात किंवा सद्य काळात मानवी हक्कांची संकल्पना ही अधिक व्यापक झालेली असून सुरक्षित पर्यावरण हा एक महत्त्वाचा मानवी हक्क आहे असे मानले जाते. की आज आपण यापूर्वीच्या मुद्द्यामध्ये बघितलं आहे की पूर्वीच्या काळात अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य या बाबी मानवी हक्कांमध्ये मोडत होत्या, परंतु आज मानवी हक्कांमध्ये अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य या बाबी तर आहेत, पण त्याचबरोबर पर्यावरण, दहशतवाद, निर्वासितांची समस्या यासारखे अनेक प्रश्न हे मानवी हक्क आयोगामध्ये येत असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे त्याची जी व्यापकता आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला दिसते. आणि त्यामुळे सध्याच्या काळात मानवी हक्कांची संकल्पना ही अधिक व्यापक झाली असून पर्यावरणाचा समावेशसुद्धा मानवी हक्कांमध्ये केला जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरण संरक्षणाची जाणीव आणि गरज 1970मध्ये मांडली गेली. मोठ्या प्रमाणात होत असलेले औद्योगिकीकरण, वाढत चाललेली ऊर्जेची गरज यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतो असे पर्यावरणाचा अभ्यास करणाऱ्या विशेषज्ञांचे मत होते. की आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरणाचं संरक्षण व्हावं याकरिता एक प्रयत्नपूर्वक जाणीव निर्माण करण्याकरिता, गरज निर्माण करण्याकरिता असा विचार 1970मध्ये सर्वात प्रथम मांडला गेला की आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरणाचं संरक्षण व्हावं आणि ती आजच्या काळाची गरज आहे हे 1970मध्ये ही जी संकल्पना आहे ती मांडल्या गेली. मोठ्या प्रमाणावर होत असलेले औद्योगिकीकरण आपण बघतो. मानव हा प्रगतीच्या हव्यासापोटी आज आपण पर्यावरणाचा कितीतरी मोठा ऱ्हास करतो आहे, नुकसान करतो आहे. इवन पर्यावरण हे आपण नष्ट करण्याच्या मार्गावर आपण येऊन ठेपलेलो आहे. तर वाढत चाललेली ऊर्जेची गरज, की लोकसंख्या वाढते आणि त्यामुळे ऊर्जेची गरजसुद्धा मानवाला खूप जास्त प्रमाणात लागत असलेली आपल्याला दिसते. आणि या सर्व गोष्टींमुळे काय होत आहे? मानवी पर्यावरण हे धोक्यामध्ये येत असलेलं आपल्याला दिसतं. आज ही परिस्थिती फक्त भारताचीच नव्हे तर जगातील सर्वच राष्ट्रांची असलेली आपल्याला दिसते. की औद्योगिकीकरणामुळे आणि त्याचबरोबर अनेक प्रकारच्या विकास कामांमुळे ऊर्जेची आवश्यकता, गरज ही वाढल्यामुळे पर्यावरणाचं जे अपरिमित नुकसान आपण करतो आहे आणि पर्यावरणाला जो धोका निर्माण झालेला आहे तर हा कुठेतरी थांबला पाहिजे आणि मानवी हक्कांचं संरक्षण झालं पाहिजे असं विशेषज्ञांचं मत आहे. म्हणजे जे या विषयातले जे जाणकार लोक आहेत त्यांचं असं मत होतं की आपण पर्यावरणाचा हा जो धोका आहे तो कमी केला पाहिजे, नाहीतर एक दिवस संपूर्ण मानवजातच काय होईल? नष्ट होऊन जाईल. म्हणून याकरिता काही विशेषज्ञांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी 22 एप्रिल 1970मध्ये पहिला वसुंधरा दिन साजरा केला. की संपूर्ण जगामध्ये जी वसुंधरा म्हणजे काय? पृथ्वी, की ही पृथ्वी जी आपल्याला जीवन देते आणि त्या पृथ्वीवरील जे पर्यावरण आहे ते जगावं, ते सुरक्षित राहावं याकरिता 22 एप्रिल 1970मध्ये पहिला वसुंधरा दिन हा साजरा करण्यात आला. आणि या माध्यमातून जागतिक पर्यावरण सुरक्षेचा संदेश संपूर्ण जगाला देण्यात आला. शेतीत मोठ्या प्रमाणावर होत असलेली वापरली जाणारी रासायनिक खते आणि कीटकनाशके, वाहनांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण, अणुऊर्जा भट्ट्यांमधून होणारा किरणोत्सार, तेल गळती किंवा रासायनिक वायूंची गळती यामुळे संपूर्ण पर्यावरण हे असुरक्षित बनते आणि विविध समस्या निर्माण होतात.
या जाणीवेतून पर्यावरण सुरक्षा हा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेला जाऊ लागला, की आज जगातील संपूर्ण राष्ट्रांपुढे हा एक महत्त्वाचा मुद्दा बनलेला आपल्याला दिसतो. कारण शेतीमध्ये वाढत चाललेला खतांचा मारा, आपण विविध रासायनिक खतं, कीटकनाशके यांचा वापर करतो. शिवाय जगभरामध्ये जे वाहनं चालतात त्यामुळे होणारे ध्वनी प्रदूषण असेल, अणुऊर्जा भट्ट्यांमधून होणारा किरणोत्सार असेल, किंवा तेल गळती किंवा रासायनिक वायूंची गळती, यामुळे संपूर्ण जगातील पर्यावरणाचा समतोल हा काय होतो आहे, ढासळतो आहे. आणि त्यामुळे अनेक प्रकारच्या विविध समस्या निर्माण होताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून या जाणीवेतूनच पर्यावरण सुरक्षा हा एक महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेला जाणारा प्रश्न बनलेला आपल्याला दिसतो. कारण यामुळे मानवी हक्क हे धोक्यात आलेले आपल्याला दिसतात. जर पर्यावरणच सुरक्षित नसेल तर पर्यावरणावर आश्रित असा माणूस हा सुद्धा फार काळ तग धरू शकणार नाही, याची जाणीव पर्यावरणशास्त्रींना आणि जगातील अनेक देशांना झालेली आपल्याला दिसते. तर हा पर्यावरणाचा प्रश्न हा संपूर्ण जगाला माहिती व्हावा आणि त्यावर संपूर्ण जगाने एकत्रित येऊन कोणता तरी तोडगा शोधला पाहिजे, याकरिता आंतरराष्ट्रीय स्तरावर हा मुद्दा चर्चेला जाऊ लागलेला आहे. मग आता 1990 नंतर जागतिकीकरणाची लाट 1990 नंतर जागतिकीकरणाची लाट आल्यानंतर राष्ट्रांचे परस्परावलंबन वाढले आणि त्यामुळे पर्यावरणीय समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रांनी परस्परांना सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली. की आपण बघतो की 1990 नंतर संपूर्ण जग हे व्यापाराच्या निमित्ताने जवळ आलेलं आपल्याला दिसतं, म्हणजेच ग्लोबलाइज झालेलं दिसतं. संपूर्ण जग हे जागतिकीकरणाच्या माध्यमातून एकमेकांच्या जवळ आलेलं आपल्याला दिसतं. आणि त्यामुळे या ग्लोबलायझेशनमुळे संपूर्ण जग हे परस्परावलंबी झालेलं आपल्याला दिसतं. म्हणजे जगातले संपूर्ण राष्ट्र हे एकमेकांवर कोणत्या ना कोणत्या बाबतीत अवलंबून असलेले आपल्याला दिसतात. आणि त्यामुळे या पर्यावरणाच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी राष्ट्रांना परस्पर सहकार्याची गरज आज निर्माण झालेली आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये पर्यावरण समस्या असेल तर भारतालासुद्धा त्याचा फटका हा बसू शकतो. कारण आज संपूर्ण जग काय झालेलं आहे, एकमेकांच्या जवळ आलेलं आहे आणि एकमेकांवर ते कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी विसंबून असलेलं आपल्याला दिसतं. म्हणून ही समस्या ही जागतिक स्वरूपाची समस्या बनलेली आपल्याला दिसते. आणि ही सोडवण्याकरिता राष्ट्रांनी एकमेकांना परस्परांना सहकार्य करणंसुद्धा गरजेचं बनलेलं आहे. आता वातावरण प्रदूषित झाल्यामुळे किंवा तेलाच्या आणि वायूंच्या गळतीमुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला तर हा एका राष्ट्रापुरता मर्यादित राहत नाही. की वातावरण प्रदूषित झाले म्हणजे संपूर्ण जगामध्ये जर खूप प्रदूषण होत असेल, ध्वनी प्रदूषण होत असेल, वाहन प्रदूषण होत असेल, वायू प्रदूषण होत असेल, पाण्यामध्ये प्रदूषण होत असेल, तर ही समस्या आज केवळ एका देशापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर त्याचा फटका जगातील इतर राष्ट्रांनासुद्धा बसू शकतो. आणि त्याचे परिणामसुद्धा काय असतात, दीर्घकालीन असतात. हे काही 1 वर्षात 2 वर्षात हे परिणाम आपल्याला दिसून येत नाही किंवा हे परिणाम आपल्याला जाणवत नाही. तर एकदा हे परिणाम यायला सुरुवात झाली की याचे परिणाम हे दीर्घकालीन असतात. आणि म्हणून प्रत्येक राष्ट्राने जगातल्या इतर राष्ट्रांमधील ज्या पर्यावरणाच्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी एकमेकांना सहकार्य करण्याची गरज आज निर्माण झालेली आपल्याला दिसते. मग याकरिता या परिणामावर उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रांनी एकत्र येऊन सहकार्याने, सहमतीने वागणे हे गरजेचे ठरते. कारण आज पर्यावरण समस्या ही संपूर्ण जगाला भेडसावत असलेली आपल्याला दिसून येते. वनस्पती व प्राणी यांच्या प्रजाती नष्ट होणे, मातीचा कस कमी होणे, पाण्याची टंचाई, पावसाचे प्रमाण कमी जास्त होणे, तापमानात वाढ, नद्या तलाव आटणे,
नद्या आणि समुद्रांचे प्रदूषण, नवीन रोगांची निर्मिती, आम्लपर्जन्य, ओझोन थराचे विरळ होणे हे पर्यावरण ऱ्हासाचे दृश्य परिणाम आहेत. की आज या ज्या समस्या आहेत की या संपूर्ण जगातील राष्ट्रांच्या समस्या आज आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ वनस्पती आणि प्राणी प्रजाती नष्ट होणे. अनेक ठिकाणच्या वनस्पती आणि प्राणी हे आज नष्ट होण्याच्या मार्गावर असलेले आपल्याला दिसतात. मातीचा कस कमी होणे. आज आपण बघतो की शेतीमध्ये खूप सारे कीटकनाशक आणि रासायनिक खतांचा वापर करूनही जमिनीचा कस हा कमी झालेला आहे. पाण्याची टंचाई संपूर्ण जगाला आज भेडसावते आहे. ती महाराष्ट्रामध्ये असेल तर अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये सुद्धा पाण्याची टंचाई भासते. पावसाचे प्रमाण हे कमी जास्त होताना आपल्याला दिसतं. पाऊस हा नियमितपणे आज पडताना दिसत नाही. तापमानात वाढ झालेली आहे. संपूर्ण जगाचं तापमानाचे वाढलेलं आहे. इवन पृथ्वीचं तापमानसुद्धा वाढलेलं आहे. नद्या तलाव आटत आहेत. संपूर्ण जगामध्ये ही समस्या आहे. नद्यांचे व समुद्रांचे प्रदूषणसुद्धा वाढलेले आहे आणि नवीन रोगांची निर्मिती होताना आपल्याला दिसते की आपण ज्यावर औषधच किंवा औषध उपचार शोधू शकत नाही. की आज आपण बघतो की कोरोनाच्या या रोगामुळे, प्रादुर्भावामुळे संपूर्ण जग हे त्रस्त झालेलं आहे. आम्लपर्जन्य, ओझोनचा थर विरळ होणे हे पर्यावरण ऱ्हासाचे काही दृश्य परिणाम आहेत. दृश्य म्हणजे काय, जे आज आपल्याला दिसत आहेत की पर्यावरण हे संपूर्णतः धोक्यात आलेलं आहे आणि म्हणून ही समस्या केवळ एका राष्ट्राची नाही तर संपूर्ण जगाची मानली जाते. आणि पर्यावरण हे सुद्धा काय मानवी हक्क मानले जातात. जर पर्यावरण धोक्यात आलेलं असेल तर मानवाचं जीवनसुद्धा धोक्यात आलेलं असेल आणि मानवी हक्कसुद्धा धोक्यात आलेले असतील. म्हणून या प्रश्नांवरना जागतिक स्वरूप प्राप्त झालेलं आपल्याला दिसतं आणि हे काही प्रश्न मुळातच जागतिक स्वरूपाचे असतात. म्हणजे आज हे संपूर्ण प्रश्न हे संपूर्ण जगाचे बनलेले आहेत आणि त्याकरिता संपूर्ण जगातील राष्ट्रांनी एकत्र येऊन त्यावर विचारविनिमय करून त्यावर वेळीच तोडगा शोधून काढणं हे गरजेचं आहे. कारण असाच पर्यावरणाचा ऱ्हास होत राहिला तर एक दिवस आपण सुद्धा शिल्लक राहणार नाही. तर याकरिता या पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्याकरिता आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरणविषयक तात्कालीन आणि दीर्घकालीन समस्यांविषयी चर्चा करण्यासाठी व त्यांच्यावर उपाय शोधण्यासाठी स्टॉकहोम येथे 5 ते 16 जून 1972 या कालावधीत संयुक्त राष्ट्राची मानवी पर्यावरणविषयक परिषद भरवली गेली. यानंतरचा जो मुद्दा आहे तो कशा संदर्भात आहे, स्टॉकहोम ते पॅरिस परिषद. म्हणजे पर्यावरणाला वाचवण्याकरिता आणि त्यावर विचारविनिमय करण्याकरिता संयुक्त राष्ट्रसंघाने वेळोवेळी पर्यावरण विषयक परिषद या भरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली आपल्याला दिसते. मग आता आंतरराष्ट्रीय स्तरावर जे काही पर्यावरण विषयक तत्कालीन आणि दीर्घकालीन ज्या काही समस्या आहेत त्यावर चर्चा करण्यासाठी 5 जून ते 16 जून 1972 या कालावधीमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मार्फत मानवी पर्यावरण विषयक परिषद ही भरवली गेली की जेणेकरून मानवी पर्यावरणाचा ज्या काही समस्या आहेत त्यावर चर्चा घडून यावी. मग ही जी परिषद होती या परिषदेमध्ये प्रदूषणावर मात करण्यासाठी सहकार्य करणे ही सर्व राष्ट्रांची जबाबदारी आहे यावर भर देण्यात आला. की मग ही जी संयुक्त राष्ट्राच्या अंतर्गत 5 ते 16 जून 1972 रोजी स्टॉकहोम हे स्वीडनमध्ये आहे. तर स्टॉकहोम येथे ही जी परिषद भरवली त्या परिषदेमध्ये विविध मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यात आला आणि त्यातला पहिला मुद्दा होता की या परिषदेमध्ये प्रदूषणावर मात करण्यासाठी संपूर्ण जगातील राष्ट्रांनी एकमेकांना सहकार्य करणे हे आवश्यक आहे यावर भर देण्यात आला. आणि शिवाय ही जबाबदारी फक्त एकाच राष्ट्राची नसून जगातील सर्वच सदस्य राष्ट्रांची आहे असं ठरवण्यात आलं. दुसरा मुद्दा आहे विकसित देश पर्यावरण ऱ्हासास अधिक प्रमाणात कारणीभूत आहेत आणि तो ऱ्हास थांबवण्याची जबाबदारी त्यांनी घ्यावी
अशी भूमिका विकसनशील राष्ट्रांनी घेतली. आजही विकसनशील राष्ट्रे हीच भूमिका मांडतात की विकसित देश हे काय करत आहेत, पर्यावरणाचा खूप मोठ्या प्रमाणावर ऱ्हास करत आहेत, म्हणजे पर्यावरणाला नुकसान पोहोचवण्याचं काम अमेरिकेसारखे प्रगत राष्ट्र, चीनसारखे प्रगत राष्ट्र हे करत असलेले आपल्याला दिसून येतात. कारण त्या ठिकाणी औद्योगिकीकरण हे झपाट्याने होत आहे आणि पृथ्वीची जी काही नैसर्गिक संसाधनं आहेत त्यांचा वापरसुद्धा अधिक प्रमाणात हे लोक करतात. आणि म्हणून या विकसित राष्ट्रांनी आपल्या देशामध्ये चालू असलेला जो पर्यावरणाचा ऱ्हास आहे, जी हानी आहे, ती सर्वप्रथम थांबवावी अशा प्रकारचं मत हे विकसनशील राष्ट्रांनी आजवर व्यक्त केलेलं आपल्याला दिसतं. कारण अमेरिका ही जेवढी प्रगत आहे तेवढाच तिथे पर्यावरणाचा ऱ्हाससुद्धा भारतापेक्षा जास्त आहे. आणि भारत हा विकसनशील आहे, तर त्या ठिकाणी त्याचा प्रगतीचा जो आलेख आहे तो अमेरिकेपेक्षा कमी असल्यामुळे त्या ठिकाणी पर्यावरणाचा ऱ्हास हा मर्यादित प्रमाणात होत असलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून विकसित राष्ट्रांनी पर्यावरणाचा ऱ्हास आणि हानी रोखण्यासाठी त्यांनी प्रमुख भूमिका घ्यावी, जबाबदारी स्वीकारावी, असंच विकसनशील राष्ट्रांनी आजवर नमूद केलेलं आहे. आणि तीच भूमिका आजसुद्धा अनेक विकसनशील राष्ट्रांची असलेली आपल्याला दिसून येते. या परिषदेत पर्यावरणासाठी काम करणाऱ्या बिगर शासकीय संस्था या उपस्थित होत्या. हे या परिषदेचे आणखी एक वैशिष्ट्य होते की पर्यावरणासाठी काम करणाऱ्या ज्या NGO होत्या, म्हणजे ज्या नॉन गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन आपण ज्यांना म्हणतो, म्हणजे बिगर शासकीय संस्था, यासुद्धा या स्टॉकहोमच्या परिषदेमध्ये उपस्थित होत्या. आणि त्यांनीसुद्धा या परिषदेमध्ये महत्त्वाच्या प्रश्नांकडे संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलेलं आपल्याला दिसतं. हे या परिषदेचं वैशिष्ट्य मानलं जातं. शिवाय या परिषदेत जागतिक सामायिक संपत्तीच्या रक्षणाचा मुद्दा मांडला गेला आणि या साधनांच्या जतनाची जबाबदारी सर्व राष्ट्रांची आहे यावर एकमत झाले. की जागतिक सामायिक संपत्ती म्हणजे काय, अंटार्क्टिका खंड, आर्क्टिक खंड, हे काय आहेत, संपूर्ण जगाची जागतिक सामायिक संपत्ती आहे. की ही जी संपत्ती आहे या संपूर्ण संपत्तीचं रक्षण करण्याची जबाबदारी ही कोणाची आहे, जगातील सर्वच राष्ट्रांची आहे. आणि यावर या परिषदेमध्ये संपूर्ण राष्ट्रांचं एकमतसुद्धा झालेलं आपल्याला दिसतं. त्यानंतरचा मुद्दा आहे की या परिषदेनंतर संयुक्त राष्ट्रांनी संयुक्त राष्ट्रीय पर्यावरण कार्यक्रम निर्माण केला. की पर्यावरण विषयक समस्या या सोडवण्यात याव्या आणि त्याची नीटपणे अंमलबजावणी व्हावी याकरिता संयुक्त राष्ट्रांनी संयुक्त राष्ट्रीय पर्यावरण कार्यक्रम हा सुद्धा त्यानंतर निर्माण केलेला आपल्याला दिसतो. या परिषदेनंतर अनेक आंतरराष्ट्रीय पर्यावरण विषयक करारसुद्धा झाले. अनेक आंतरराष्ट्रीय करार हे वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये झालेले आपल्याला दिसतात. पर्यावरण संरक्षणासंबंधी नियम तयार झाले आणि पर्यावरण संरक्षणासंबंधी अनेक नवीन नियमसुद्धा या परिषदेमध्ये तयार करण्यात आले. आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय स्तरावर पर्यावरण विषयक चळवळी मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आणि पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये निर्णय प्रक्रियेतील बिगर शासकीय संघटनांचा सहभागसुद्धा वाढला. की एकंदरीतच या परिषदेमध्ये अनेक प्रकारचे आंतरराष्ट्रीय करार, पर्यावरण संरक्षण विषयक करारही करण्यात आले. पर्यावरण संरक्षण चळवळींना खूप मोठ्या प्रमाणात प्रोत्साहनसुद्धा देण्यात आले आणि शिवाय मोठ्या प्रमाणात पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय या परिषदांमध्ये, त्या परिषदांच्या निर्णय प्रक्रियेमध्ये ज्या काही NGO होत्या, म्हणजे बिगर शासकीय संघटना होत्या, त्यांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणात या स्टॉकहोमच्या परिषदेमध्ये वाढलेला होता. यानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे अशाच प्रकारची परिषद 1992मध्ये रिओ येथे भरवण्यात आली आणि या परिषदेत शाश्वत विकास या संकल्पनेवर भर देण्यात आला. की पर्यावरणाचं संरक्षण व्हावं याकरिता पुन्हा या पुढचा टप्पा म्हणजे 1992मध्ये रिओ हे कुठलं शहर आहे, ब्राझीलचं,
ब्राझीलमधील रिओ या ठिकाणी अशा प्रकारची पर्यावरण विषयक परिषद ही पुन्हा भरवण्यात आली आणि या परिषदेमध्ये शाश्वत विकास म्हणजे कायमस्वरूपी असा विकास हा जगाने साधावा याकरिता या पर्यावरण विषयक परिषदेमध्ये शाश्वत विकासावर त्या मुद्द्यावर विशेष भर देण्यात आला. जैविक विविधता म्हणजे विविध प्रकारचे जे जीव आहेत, जी जैविक विविधता आहे, हरितगृह वायूमुळे होणारे वातावरणातील बदल, जंगलांचे रक्षण इत्यादी विषयावर विविध करार करण्यात आले की जैवविविधता ही सुरक्षित राहावी. याशिवाय हरितगृह वायूमुळे जे होणारी वातावरणातील जे बदल आहेत की विविध प्रकारचे जे उत्सर्जित वायू आहेत की ज्यामुळे काय होतं, वातावरणात बदल होतात, नैसर्गिक वातावरण हे बदलतं आणि अशा प्रकारचे बदल आणि जंगलांचं संरक्षण इत्यादी काही विषयांवर विविध प्रकारचे करार हे सुद्धा करण्यात आले. अशाच प्रकारची परिषद 1997 मध्ये क्योटो म्हणजे जपानमधील क्योटो येथे भरवण्यात आली आणि या परिषदेमध्ये विकसित देशांना हवामान बदल रोखण्यासाठी मापदंड आखून दिल्या गेले. ते मापदंड 15 वर्षासाठी लागू करण्यात आले की क्योटो जपानमधील क्योटो या ठिकाणी 1997 मध्ये अशाच प्रकारची पर्यावरण विषयक एक परिषद भरवण्यात आली आणि या परिषदेमध्ये विकसित देशांना काही हवामान बदल हे रोखण्यासाठी काही मापदंड हे आखून देण्यात आले आणि या मापदंडांचं पालन हे 15 वर्षाकरिता त्या विकसित देशांवर लागू करण्यात आलं. त्यानंतर नोव्हेंबर 2015 मध्ये पॅरिस येथे हवामान बदल या विषयावर पुन्हा परिषद भरवल्या गेली आणि सर्वच राष्ट्रातील हवामान बदल रोखण्यासाठी व तापमानवाढ रोखण्यासाठी परस्पर सहकार्याने प्रयत्न करावेत व विकसनशील देशांना त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान मिळवण्यास विकसित देशांनी मदत करावी असे आवाहन या परिषदेत करण्यात आले. आणि अशाच प्रकारची एक परिषद 2015 मध्ये पॅरिस म्हणजे जर्मनी येथे भरवण्यात आली आणि त्या परिषदेमध्ये सर्वच राष्ट्रांनी हवामान बदल रोखण्यासाठी आणि जगामध्ये जे तापमानवाढ होते तर ती रोखण्यासाठी परस्पर सहकार्याने प्रयत्न करावेत आणि विकसित राष्ट्रांनी विकसनशील राष्ट्रांना त्याकरिता लागणारं जे तंत्रज्ञान आहे, ती टेक्नॉलॉजी आहे, ती त्या देशांना प्रदान करण्यासाठी त्यांनी मदत करावी अशा प्रकारचा निर्णय आवाहन या परिषदेत घेण्यात आलेला आपल्याला दिसतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण प्रकरण 6 ज्याचं नाव आहे आंतरराष्ट्रीय समस्या यातला प्रथम भाग जो आहे तो समजून घेतला. यानंतरच्या भागात आपण उर्वरित जो भाग आहे म्हणजे दुसरा जो भाग आहे तो बघणार आहोत. तर एवढं सांगून मी इथे थांबतो. धन्यवाद.